दधि भीमरथ्यं वरं पुण्डरीकायुतातुं मुनीन्द्री समागततिष्ठं तमानन्दकल्पं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गम् निरूपणाकरता म्हणजे सेवेकरता घेतलेला अभंग तत्वज्ञ जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा कार्यक्रमाचं औचित्य साधून निवडलेला अभंग सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगामधून महाराज म्हणतात, देव तळियाला गोडी गोड जीव झाला, साधला हा पर्वकाळ गेलांतरीचा मळ। या अभंगामधून महाराज म्हणतात की देव तिळामध्ये आलेला आहे, देव तिळी आला। अभंगाची महाराजांची भाषा कशी आहे, देव तिळी आला गोडी गोड जीव झाला,
देव तिळी आला म्हणजे काय आहे? देव तिळाचंही रूपक केले महाराजांनी ह्या अभंगामध्ये, तिळाचं रूपक केले. तिळी नाम आमच्या अंतरामध्ये तो आला परमात्मा. देव आमच्या अंतरामध्ये आला आणि देव आमच्या अंतरामध्ये आला. या जीवामध्ये आल्यानंतर हा जीव कसा झाला? हा मूळचाच गोड आहे, पण देव अंतरामध्ये आल्यामुळे तो गोडे गोड जीव झाला. देव अंतरामध्ये आल्यानंतर आमच्या जीवनामध्ये पुढे काय घडलं तर महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये येणारे जे पर्वकाळ आहे ते आम्ही साधले. त्यामुळे आमच्या मनामध्ये असणारा जो मळ आहे, आमच्या जीवनामध्ये आमच्या मनामध्ये जे असणारे विक्षेप आहे ते निघून गेलं. गेला अंतरीचा मळ साधला हा पर्वकाळ. गेला अंतरीचा मळ. आमच्या देव अंतरामध्ये आला, जीवामध्ये आला, आम्हाला देव मिळाला. आम्ही पर्वकाळ साधला. नुसताच पर्वकाळ साधला नाही तर आमच्या अंतरातला जो मळ म्हणजे पाप जे ज्या काय आहे ते विकार ते निघून गेले. पुढे काय घडलं तर महाराज म्हणतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये असणारे पर्वकाळ ते साधले, पण आमचे पाप पुण्य सुद्धा गेलं. महाराज म्हणतात पाप पुण्य गेले. कशामुळे? की आम्ही तीर्थयात्रेला गेलो, त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या तीर्थामध्ये आम्ही स्नान केलं आणि एका स्नानानं आमचं काय गेलं तर पाप पुण्य गेले. एका स्नानेची खुंटले. खुंटले म्हणजे समूळ नायकाट झाला. कशामुळं? देव अंतरात आला, आम्ही स्नान केलं, साधला पर्वकाळ, म्हणून आमचं पाप पुण्य गेलं. कशामुळं? तर आम्ही तीर्थामध्ये स्नान केलं. महाराज म्हणतात की या जगामध्ये, या जगामध्ये वावरत असताना जे सर्व जे जीव आम्हाला दिसतात त्याच्यामध्ये परमात्माच आहे, त्याच्यामध्ये देव त्यांच्यामध्ये असल्यामुळे मी त्यांच्याबरोबर बोलताना तो देवच आहे, ती व्यक्ती देवच आहे, तो जीव त्या अंतरामध्ये त्या जीवामध्ये माझा भगवान परमात्माच वसलेला आहे, ती माझी भावना आहे. म्हणून मी त्याबरोबर कसं वर्तन करतो, कसं बोलतो, हेच वर्णन माझा शेवटच्या चरणामध्ये करतात. तुका म्हणी वाणी शुद्ध जनार्दनी साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा. असा अभंगाचा साधा सरळ भावार्थ आहे. झालं आपलं कीर्तन. आता शेवटचं आले ना महाराज. कीर्तनाचा थोडक्यात माझ्या अल्पबुद्धीने भावार्थ जो आहे, जो महाराजांचा अभिप्रेत भाव आहे, तुम्ही माझ्या अल्पबुद्धीने तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चिंतनाला निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी पर्याय द्यायचा असा सालाबाद प्रमाणे चालत असलेली ही आपली सत्यनारायण पूजा आणि महिलांचा हलकू आहे का नाही, सालाबाद प्रमाणे चालतो. आज मला इथं म्हणजे फार एक म्हणजे कौतुकानं बोलायचं काय आहे, कीर्तनकार महाराज आल्यानंतर नवीन कीर्तनकार महाराज अनेक काय काय शोधत असतो आहे का नाही. कार्यक्रम कसा आहे, साऊंड सिस्टीम कशी आहे, मंडळी कशी आहे का नाही, हे सगळं तो बघत असतो, ते परीक्षा करत असतो. काय काय महाराज म्हणजे परीक्षेत असतात. तसं मी इथं फिरत असताना बघितलं तर महाराज कुणाच्याही म्हणजे चेहऱ्यावर इथं मला शीन दिसला नाही. कारण की सकाळपासून नव्हे गेले 15 दिवस कार्यक्रम चालू आहे. 15 दिवस म्हणजे 20 तारखेपासून सप्ताह चालू आहे. 20 तारखेपासून नुसता सप्ताह चालू आहे, पण सप्त्याच्या अगोदरची पूर्वतयारी आहे. ती काय काय करावी लागते जो करणार असतो त्यालाच माहिती असते आहे का नाही. ह्या पद्धतीने ह्या पेढे कुंभारवाडी या गावामध्ये गेले 20 तारखेपासून अखंड हरिनाम सप्ताह तो 26 तारखेपर्यंत सप्ताह झाला. तो झाला नाही होते तोपर्यंत आराम करायला जावं घरी, तर एक दिवस आड करून लगेच खालच्या वाडीची महिलांची पूजा, ती महिलांची पूजा संपते, हळदी कुंकू संपते, तोपर्यंत एक दिवस आराम केल्यानंतर लगेच आज आपली तिथली पूजा. म्हणजे सतत नामस्मरण असणारी तुम्ही सर्व मंडळी आहात. माझ्यासारख्या पामरांना काय ज्ञान सांगायचं. तुम्ही गेले आता 15-20 दिवस बर एकच कार्यक्रम नव्हे, त्या हरिनामासोबत नमन असेल, त्या स्पर्धा असतील, हे सगळं इथं राबवत आहे. म्हणजे फार कष्ट घेताय तुम्ही आणि एवढे कष्ट घेऊन तुमचे चेहरे टवटवीत आहेत. हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. भाग्याचा उदय देही जोडी संत बाय. खरंच कौतुकानं सांगतोय, कारण की आल्यापासून मी निरीक्षण करतोय महिलांचे हळदी कुंकू, ह्या निमित्त महिलांचं हळदी कुंकू आणि सत्यनारायण पूजा आहे की नाही, ह्या निमित्त हा कार्यक्रम आज आपण राबवत आहोत आहे की नाही. सकाळपासून महिलांचा हळदी कुंकू आहे, पण संध्याकाळी सुद्धा महिलांचा सहभाग आहे. मी मगापासून पहिल्या पंक्तीला महाराजांचा फोन आला. ह्या कार्यक्रमासाठी मला महेश महाराज तेरवकर यांनी निमंत्रित केलं. आदित्य पडवेकर यांनी नंबर दिला आणि महाराजांनी मला फोन करून अगदी इथं येईपर्यंत म्हणजे महाराजांनी 2-4 दिवसापूर्वी महाराज आमची तारीख लक्षात घ्या, विसरू नका, असं महाराज कायम म्हणजे माझ्या संपर्कात होते. आता येईपर्यंत सुद्धा पहिल्या पंक्तीला मी आलो नाही. मृदंगी तर सुरेशकडे टाकला होता, ते आणण्यासाठी मला थोडा वेळ झाला. पहिली
पंगत इथं चालू होती त्या पहिल्या पंक्तीला यायला पाहिजे होतं असा माझा अभ्यास होता. माझ्याकडनं थोडा वेळ झाला, याबद्दल मी तुमची सर्वांची क्षमा मागतो. महाराज माझ्याकडनं थोडा उशीर झाला, पण इथं आल्यानंतर बघितलं मला मुद्दा काय म्हणायचा आहे. तर महिलांचं सकाळपासून हळदी कुंकू, त्या हळदी कुंकाची तयारी आध्या दिवसापासून मला त्यांची धडपड असते, आहे का नाही. पण हळदी कुंकू झाल्यानंतर गप्प बसावं का नाही. तर महिलांचा सहभाग इथं पंक्तीचं जेवण वाढायला सुद्धा होतं मला. हे मला फार कौतुक वाटलं. म्हणजे पुरुष मंडळी एकाच दुसरा मुलगा मला दिसला असेल तर वाढायला अगदी पाणी वाढण्यापासून महिलांचा सहभाग इथं होता महाराज. पूर्ण म्हणजे सहभाग, अगदी कोणाच्या चेहऱ्यावर असं नैराश्य दिसत नव्हतं. जेवण वाढणारी माऊली असेल, पाणी वाढणारी माऊली असेल, काहीच कमतर नाही का. असं तर पाणी संपलं तरी लगेच तिथं पाणी लगेच उपलब्ध आहे असा असणारा कार्यक्रम भव्य दिव्य महाराज. अशा म्हणजे तुम्ही तुमचे चेहरे टवटवीत आहे. सकाळपासून तुम्ही कालच्यापासून तुम्ही धडपडत आहात त्याबद्दल म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद देतो. कारण की बऱ्याच ठिकाणी आमच्या भागामध्ये महाराज कार्यक्रम 7 ते 9 वाजता आमच्याकडे जर गेला तर 7 ते 9 कार्यक्रम, लगेच जेवण कधी झोपतोय असं लोकांना वाटतं. पण इथली परंपरा आहे. मी इथं कार्यक्रमाला अगोदर जुनं मंदिर होतं तेव्हा सुद्धा महाराज चौधरी महाराजांना बोललो मी तिथं मी कार्यक्रमाला आलेलो आहे. नाही आलो नसतं तेव्हा जुनं मंदिर होतं, पत्र्याची शिड होती, असं इथं कपडावरून आतमध्ये इथं आपण कार्यक्रम करायचा. इथं बरोबर आहे ना, इथं कार्यक्रम करायचा. परत आता त्या निमित्तानं बऱ्याच वर्षांनी इथे येण्याचा योग आला. आमचे आप्पा सत्याला आले होते इथं एकनाथ महाराज गुरु, आणि बघापासून आल्यानंतर हा सगळं वातावरण बघून मला पण फार आनंद झाला. कारण की 9 ते 11 ते कीर्तनाला म्हणल्यानंतर महाराज अर्धी महाराज काय होतं, महाराज गळती होते. जेवण झालं की कोण इथं भजनाला किंवा हरिपाठाला ती बुवांचा कार्यक्रम आहे त्याचं ते त्यांनी थांबायचं. पण मगाशी महाराजांनी पंचवटी सुरू केली, 2-3 जण होती. मला वाटलं बहुतेक आता इथं पण तसंच आहे का काय, पण नाही. हळूहळू महाराज महिला सर्व आवरून सगळं जेवणाचं भांडी धुणी जेवण वाढून परत इथं कीर्तनाला ऐकायचं. महाराज आता बाद झालं, कौतुक चिंतनाला सुरुवात करा असं म्हणतील. पण इथे कौतुक करण्यासारखं आहे, इथं केलंच पाहिजे, आहे की नाही. जे आहे ते आहे महाराज. खरंच मला तुमचं कौतुक म्हणजे कौतुक करणं करावं तेवढं थोडं आहे असो. आणि ह्या कार्यक्रमानिमित्त जो अभंग घेतलाय तो तुकाराम महाराजांचा आहे. देव आला गोडे गोड जीव झाला, सादरा हा सर्व काळ गेला अंतरीचा मळ. महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कुठला दिवस किंवा कुठला महिना असं नाही की त्याला सण नाही महाराज. आपली भारतीय संस्कृती म्हणजे सणांची संस्कृती असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की आपल्या प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काहीतरी सण आहे. आपल्या महिन्याची म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये महिन्याची सुरुवातच सणानं आहे. कुठला आपला मराठी महिना आहे, चैत्र शुद्ध प्रतिपदा, आहे की नाही. चैत्र शुद्ध प्रतिपदा पहिला सण कुठला, गुढीपाडवा, आहे की नाही. गुढीपाडव्यानं आपली काय सणाची सुरुवात आहे की नाही. त्याच्यानंतर रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, श्रावण महिना आला की ते नारळी पौर्णिमा, आहे की नाही. श्रावण मासामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी, असे अनेक पर्व काळ आहेत. म्हणून आपली भारतीय संस्कृती म्हणजे काय आहे, अगदी सणांची संस्कृती असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि हे संस्कृतीमध्ये ही संस्कृती हे कार्यक्रम का जपायचे महाराज. काय जण म्हणतात की आमच्या पूर्वीच्या वाडवडिलांना काही कामं नव्हती का, तुम्ही असे इतके उत्सव इतके सण करून ठेवले, आताच्या धावपळीच्या जीवनामध्ये आम्हाला एवढा टाइम आहे का, अशी काय जण मंडळी म्हणतात. पण महाराज हे उत्सव किंवा हे सण, या संस्कृती, हे हळदी कुंकू, हे सप्ताहाचे आयोजन, हे शिमगोत्सव का करायचे त्याच्या पाठीमागे महाराज अध्यात्म आहे. उत्सव किंवा हे सण का करायचे त्याच्या पाठीमागे विज्ञान आहे, त्याच्या पाठीमागे अध्यात्म आहे. उत्सव का करायचे, संस्कृतीची जोपासना आहे महाराज. उत्सव का करायचे जर कारण व्यवस्था बघितली तर महाराज थोडंसं आपण लक्ष दिलं, चिंतन केलं तर आपल्याला लक्षात येतं उत्सव का करायचे. कारण की उत्सवामुळे माणसं एकत्र येतात. बघा तुम्ही काल या ठिकाणी महाराज ह्याच वेळेला ह्या टाइमला इथं कोण होतं का, नाहीये. उत्सवामुळे या कार्यक्रमामुळे आज आपण सर्व ह्या ठिकाणी ह्याच वेळेला एकत्र आहोत. उद्या कुणी तर असणार आहे का, एवढीच माणसं ह्या टाइमिंगला 10 वाजता नाही आहे महाराज. म्हणून उत्सवामुळे काय होतं, माणसं एकत्र येतात. 2 नंबर उत्सवामुळे काय होतं, उत्सवामुळे संस्कृतीची जोपासना होते. कशी संस्कृती जोपासना होते बघा. आज आपल्या इथे मंदिरामध्ये सत्यनारायणची महापूजा आहे. त्या महापूजेच्या निमित्तानं जे काही दाम्पत्य जोड इथं पूजेला बसले असेल ते महाराज उत्सवाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृती पद्धतीनं, हिंदू धर्माच्या संस्कृती पद्धतीनं तिथं तो पुरुष बसणार असेल त्याला काय धोतर सदरा किंवा तो
सदरा लिंगा वगैरे घालूनच तो टोपी घालूनच तिथे बसला असणार आहे का नाही. इतर वेळी तो जीन्स पॅन्ट घालत असेल, पण सत्यनारायणच्या पूजेवेळेला तो काय आहे ती धोतर सदरा किंवा शुभ्र वस्त्र घालूनच काय बसला असेल तिथं. ती जी माता माऊली आहे ती सुद्धा नऊवारी सहावारी साडीमध्ये किंवा सहावारी साडीमध्ये तिथे काय आहे ते आपला जो अलंकार घालून तिथे ती पूजेला बसली असेल. म्हणजे मला मुद्दा काय म्हणायचा आहे, या उत्सवामुळे आपली संस्कृतीची जोपासना होते. आणखीन काय, उत्सवामुळे मला धर्माचं ज्ञान होतं. उत्सवांच्या निमित्तानं जिथं जो कोण कीर्तनकार येईल आहे का नाही, त्या कीर्तनकाराच्या निमित्तानं आपल्याला धर्माचं ज्ञान होतं. मला तो काय असेल ते आपल्याला धर्माचं ज्ञान या उत्सवामुळे होतं. आणखीन महत्वाचा मुद्दा पुढे सांगून जातो, या उत्सवामुळे महाराज माणसं एकत्र मिळतात आणि हसतात आहे का नाही. इतर वेळी तुम्ही एखाद्या फोटोग्राफरकडे फोटो काढायचा, तो फोटोग्राफर म्हणतो दादा फोटो काढायला घेतल्यानंतर दादा हसा ना आहे का नाही, असं सांगावं लागतं महाराज. असं सांगावं लागतं का नाही, बरोबर आहे का नाही ताई, असं सांगावं लागतं. आणि मग आपण काय करतो, फोटो काढतो. पण या उत्सवाच्या निमित्त हसा आहे का नाही, किंवा तोंड वाईट करा असं काय सांगावं लागतं का. या उत्सवाच्या निमित्त माता भगिनी जे काय पुरुष मंडळी आहे का नाही, जी भक्त मंडळी ते एकत्र येऊन ते दिवसभर त्या भगवंताच्या कार्यक्रमामध्ये रममान होऊन सगळ्यांचा चेहरा हसतमुख असतो मला. त्यामुळे उत्सव हा करायला पाहिजे आणि उत्सवाची जोपासना ही आपल्याकडून व्हायला पाहिजे. म्हणूनच आज आपण त्या उत्सवाच्या निमित्तानं आपण इथे काय केलेलं आहे, हळदी कुंकवाचा समारंभ पार पाडत आहोत. हा हळदी कुंकवाचा समारंभ पार पाडत आहोत आणि त्या निमित्तानं हा काय आहे अखंड म्हणजे हरिपाठ आणि नामसंकीर्तन सेवा त्या निमित्तानं आयोजन केली आहे. आज हळदी कुंकू, महिलांचा हळदी कुंकू आहे. हळदी कुंकू महाराज, हळदी कुंकू करायचं कशासाठी करायचं, मकर संक्रांती पासून जो रथसप्तमीपर्यंत जो काळ आहे तो काय आहे, ह्या महिला हळदी कुंकू करतात. बरोबर आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार त्या सुद्धा लक्ष्मीचा उपवास असतो, तेव्हा सुद्धा महिला त्या लक्ष्मीची स्थापना करून काय करतात, सुवासिनीला म्हणून हळदी कुंकू करतात, दान वगैरे देत असतात. पण रथसप्तमी पासून म्हणजे मकर संक्रांती पासून ते रथसप्तमी पर्यंत अनेक ठिकाणी अनेक महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम राबवत असतात. काय काय ठिकाणी सामुदायिक पद्धतीने हळदी कुंकू होत असेल तर काय काय ठिकाणी घरोघरी काही महिला हळदी कुंकू करतात. ज्यांचं नवीन लग्न झालं असेल त्या महिला मंडळी, माझं कुठं सुद्धा तुम्ही सांगा, मी माझे शब्द माघारी घेईन, मी आपल्या अभ्यासानं बोलतोय, आमची आई पण हळदी कुंकू करते. त्या निमित्तानं नवीन लग्न झालेलं असेल शक्यतो ते जोडपं त्या घरामध्ये हळदी कुंकू मकर संक्रांतीच्या दिवशीच केला जातो. बरोबर आहे ना, मकर संक्रांती दिवशी केला जातो. आणि हे हळदी कुंकू करताना ज्या सुवासिनीला म्हणजे ती सुवासिन किंवा ती महिला जे दान देते, जी वस्तू प्रदान करते, त्याला काय म्हणतात, त्याला वाण म्हणतात. बरोबर आहे ना, त्याला वाण म्हणतात. आपल्या घरी किंवा आपल्या हळदी कुंकाच्या ठिकाणी येणारी सुवासिन ही आदिशक्तीचं रूप आहे का नाही, ते आदिशक्तीचं रूप समजून तिला काय करतात, तिची पूजा करतात. महाराज वाण देणं म्हणजे काय आहे, वाण देणं म्हणजे काय आहे, आपल्या ठिकाणचा अभिमान आहे का नाही घालून तो वाण देताना कशी ती महिला वाण देते हो, वाण देण्याची पद्धत कशी आहे, वाण देत असताना पदराच्या टोकाचा आधार देऊन वाण देतात. ही पूर्वीची परंपरा आहे, आता सुद्धा काय काय ठिकाणी आहे. बरोबर आहे नाही, वाण देत असताना पदराच्या टोकाचा आधार देऊनच वाण द्यावं लागतं. का पदराच्या टोकाचा आधार द्यावा लागतो, कारण की आपल्या अंगावर असणारी किती जरी महागातली साडी असू दे, आपल्या अंगावर वस्त्र असणारं वस्त्र कितीही महागातलं असू दे, त्याचा अभिमान न बाळगता ते काय करायचं असते, वाण द्यायचं असते. आणि त्या वाण का द्यायचं की आपल्या ठिकाणी जो अभिमान आहे, तो गर्व आहे, तो बाजूला ठेवून त्या ज्या आलेली सुवासिनी आहे तिची पूजा करायची. त्याच्यामुळे काय होतं महाराज की आपल्याला इच्छित जे फळ आहे, आपल्या मनात जे असणारी इच्छित जे कामना आहे ती पूर्ण होते. का तर आपल्या मनामध्ये भाव असा पाहिजे, मी ज्याला वाण देते ती एक देवता आहे, ती देवी आहे, ती आदिशक्तीचंच रूप आहे. कारण स्त्री ही शक्तीचं रूप आहे, हे लक्षात घ्या. स्त्री ही शक्तीचं रूप आहे. बरोबर आहे ना, आदिशक्तीचं रूप आहे. म्हणून येणारी सुवासीन तिला हळदी कुंकू लावत असताना आपल्या अंगावरचा किंवा आपला अभिमान बाजूला ठेवून ऐक नाही त्या पद्धतीने वाण द्यायचं आहे. आणखीन हळदी कुंकू का करतात मी गमतीनं सांगतो महाराज, की त्या निमित्तानं सगळ्या महिला एकत्र जमतात, गाठीभेटी होतात. आणि दुसरं सांगतो महाराज की एकमेकीच्या साड्या बघायला भेटतात, आहे की नाही, एकमेकीच्या साड्या बघायला भेटतात, नवीन काय दागिने केले असतील ते बघायला भेटते, हे कधी केलंस आहे की नाही, ते कधी केलंस.
असं बघायला भेटतं. मी आईला गमतीत म्हणतो की आज ही साडी उद्या ती साडी आहे की नाही, असं बघायला मिळतं. काही ठिकाणी महाराज हळदी कुंकू करत असताना, आमच्याकडे आता पिंपळी गावामध्ये हळदी कुंकू करत असताना सर्व महिलांच्या साड्या एकच, म्हणजे असं सुद्धा अनेक ठिकाणी कार्यक्रम राबवतात महाराज. पण मकर संक्रांतीपासून अगदी रथसप्तमीपर्यंत हा पुण्याचा काळ आहे. या काळामध्ये महिला हळदी कुंकू करत असताना जे दान देतील त्याचं दुप्पट फळ महाराज त्यांना मिळतं. कारण की ते दान अगदी आदिशक्तीला दिल्यासारखं आहे. म्हणून ही हळदी कुंकवाची पद्धत मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत अनेक गावोगावी ह्या महिला राबवत असतात. ते मकर संक्रांतीच्या दिवशी महाराज, मकर संक्रांतीपासून रथसप्तमी, मकर संक्रांती हा दिवस फार महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? या मकर संक्रांतीच्या दिवशी हा जो काळ चालू झालेला आहे ना मकर संक्रांतीपासून, तो मकर संक्रांती दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो. सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि मकर राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तरायण चालू होतं. सूर्याची एकूण 12 संक्रमणे आहेत. हा जो काळ आहे ना मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत, हा का महत्वाचा आहे हे मी सांगायला लागलो. सूर्य एकूण 12 राशीमध्ये प्रवेश करतो. त्यापैकी मकर संक्रांत सुरू झाली की त्या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश केला की उत्तरायण चालू होतं. पौषातलं संक्रमण हे उत्तरायणाचा प्रारंभ करतं. आषाढातलं कर्ण संक्रमण हे दक्षिणायनाचा प्रारंभ करतं. उत्तरायण हे फार श्रेष्ठ मानलेलं आहे. कारण की उत्तरायणामध्ये जी आपण साधना करू, जी भक्ती करू ती फलद्रूप होते. उत्तरायणामध्ये मरण आलेलं हे चांगलं असते. हे कशामुळे महाराज सांगतायत? कारण की मकर संक्रांतीच्या दिवशी महान भगवत भक्त देवव्रत ज्यांना भीष्म पितामह म्हणतात, त्यांचा मृत्यू मकर संक्रांतीच्या दिवशी झाला. म्हणजे त्यांना बाण मारल्यानंतर ते बाण शरीरावर पहुडलेले होते. तो इतिहास मी ते सांगत बसत नाही. पहुडलेले होते, शरपंजरी होते, आहे का नाही. मग ते मरणाची वाट बघत होते. इच्छा मरण प्राप्त होते, त्यांना इच्छा मरणी होते. ते त्यांना पाहिजे तेव्हा मरण ते घेऊ शकत होते. आणि जेव्हा त्यांना बाण लागले तेव्हा दक्षिणायन चालू होतं. ते उत्तरायणाची वाट बघत होते. आणि मकर संक्रांत आल्यानंतर सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश केला आणि काय झालं, उत्तरायण चालू झालं. आणि उत्तरायण चालू झाल्यानंतर 56 दिवस त्या बाणाच्या शरीरावर पडलेले जे भीष्माचार्य होते त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी महाराज आपला देह सोडला. असा असणारा पवित्र काळ मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हा जो काळ तेजाला पुष्टी देणार आहे. म्हणून या काळामध्ये जे जे आपण दान देऊ त्याचं आपल्याला दुप्पट फळ मिळतं महाराज. म्हणून अशा या गोड प्रसंगी, गोड कार्यक्रमासाठी, गोड अशा सेवेसाठी गोड असा आणून घेतलेला आहे. देव तिळियाला गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. या अभंगातून महाराज म्हणतात की देव तिळी आला आणि गोडे गोड जीव झाला. देव तिळी आला म्हणजे काय आहे? देव तिळी, तिळी म्हणजे तिळाचं रूपक केले महाराज. तिळ ना परमात्मा तिळामध्ये आला म्हणजे परमात्मा आमच्या अंतरामध्ये आला. देव तिळी आला. आता एवढा मोठा देव तो आमच्या अंतरामध्ये कसा आला याचं वर्णन करत असताना महाराज म्हणतात की तो जे देव थोडा जरी मोठा असला तरी महाराज तो साठविला हरी जिहीर दैवमंतरी त्यांची सरळीर धार झाला सफळ व्यापार. महाराजांची परिभाषा आपण महाराज अभंगामध्ये वर्णन करत असताना पहिला शब्द आलाय महाराज देव. पहिला शब्द कुठला आलाय? देव. पहिल्यांदा देवच आपल्याला कळला नाही तर तो अंतरामध्ये आहे का बाहेर आहे का कुठं फिरतोय हेच आपल्याला समजणार नाही. म्हणून महाराजांच्या अभंगामध्ये जो पहिला शब्द आहे तो काय आहे? देव आहे. म्हणून देव आपल्याला कळायला पाहिजे. मग अंतरात आहे का बाहेर आहे का घरात आहे का कुठं आहे हे आपण नंतर बघू. बरोबर आहे का नाही? देव कोणाला म्हणायचं, देव कोणाला म्हणायचं ही परिभाषा करत असताना त्याच्याकडे दिव्यता आहे त्याला देव म्हणतात. जो सर्वांना प्रकाश देतो त्याला काय म्हणतात? देव म्हणतात. जो सर्वांना सर्व देतो आहे का नाही त्याला काय म्हणतात? देव म्हणतात. मग देव किती आहेत असं म्हणलं तर आपण काय म्हणतो? 33 कोटी देव आहेत. पण महाराज 33 कोटी, कोटी म्हणजे काय आहे? संस्कृती भाषा जर बघितलं, संस्कृताचा जर अभ्यास केला तर कोटी म्हणजे प्रकार आहे. 33 प्रकारचे देव आहेत. महाराज 33 प्रकारचे देव म्हणजे कुठले? 12 आदित्य आहेत.
11 रुद्र आहेत, आहे का नाही, 8 वसु आहेत आणि 2 अश्विनी कुमार आहेत. मोजा तुम्ही 12 आदित्य आहेत, आहे का नाही, 11 रुद्र किती झाले आणि 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार झाले का नाही 33. असे 33 प्रकारचे देव आहेत महाराज, 33 प्रकारचे देव आहेत. पण मुख्य देव किती आहे? मुख्य देव किती? 4. मुख्य देव शास्त्र सांगतंय मुख्य देव 4 आहेत. ते कुठले? आपण जे अधिष्ठात्री देवता त्याला म्हणतात, अधिष्ठात्री देवता, मर्त्य देवता, नैमित्तिक देवता आणि नित्य देवता. अधिष्ठात्री देवता म्हणजे काय आहे? आपण आपल्या गावामध्ये किंवा घरामध्ये जी देवता स्थापन करतो, आपलं गाव असलं की देवता स्थापन झाली, तिची ग्राम देवता आली, बरोबर आहे की नाही? एका ठिकाणी गाव निर्माण झालं की त्या ठिकाणी त्या गावाची ग्राम देवता आली, बरोबर आहे? एखाद्याने घर बांधलं की त्या ठिकाणी त्याची वास्तू देवता आली, बरोबर आहे की नाही? वास्तू देवता आली, स्थळ देवता आली, आहे की नाही? पण जोपर्यंत गाव आहे तोपर्यंत ती देवता आहे. गाव समजा मोडलं किंवा गाव दुसरीकडे स्थलांतर झालं, देवता तिथे उठून दुसरीकडे स्थापन करावी लागते, बरोबर आहे की नाही? घर आहे तोपर्यंत वास्तू देवता आहे, स्थळ देवता आहे का नाही? घर एखाद्या आपण मोडलं किंवा दुसरीकडे आपण स्थापन केलं, ती वास्तू देवता तिथून काय करायला जाते? जिथं घर असेल तिथं आपल्याला स्थापन करावी लागते, बरोबर आहे? मग अशा पद्धतीने त्या सुद्धा देवता आहेत. एक झाल्या त्या काय आहेत? अधिष्ठात्री, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? स्थापन करतो. घर बांधल्यानंतर ती देवता स्थापन करावी लागते, वास्तू देवता स्थापन करावी लागते, अधिष्ठात्री देवता याला म्हणतात. दुसऱ्या देवता मर्त्य देवता, म्हणजे काय आहे? तिथून पृथ्वीवर पुण्य करून वरती जातात आणि परत पुण्य संपल्यानंतर खाली येतात. मग पुण्याची पावटी सवे इंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. इंद्रादी पदाची देव आहे किंवा ब्रह्मदेव आहे का नाही? किंवा इथं पुण्य करून जे पुण्यात्मा वरती जातात, पण पुण्य संपल्यानंतर परत खालती यावं लागतं. येऊ लागती माघारे मृत्यू लोका, त्या सुद्धा देवता आहेत. दुसरं मी सांगितलं की नैमित्तिक देवता, इंद्रापासून ते ब्रह्मदेवापर्यंत हे नैमित्तिक देव आहेत. म्हणजे काय आहे? हे तात्पुरते, म्हणजे काय आहे? यांचं कालखंड संपला की त्यांना सुद्धा तिथं रिटायर व्हायचं आहे. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर राजकारणी मंडळी, म्हणजे आता इलेक्शन झालं आहे का नाही? त्या इलेक्शन मध्ये जे कोण मंत्री असतील, आहे का नाही, आमदार असतील, कोण ग्रामपंचायतीचा आपण काय म्हणतो त्याला सरपंच असतील, ते मुदतीचे आहेत, आहे का नाही? त्या पद्धतीने ब्रह्मदेव असेल, इंद्रदेव असेल, ते मुदतीचे देव आहेत. त्यांचे तिथनं संपलं कालखंड की त्यांना सुद्धा त्या पदावरनं खाली उतरायचं आहे आणि मग दुसरे तिथं काय आहे? ब्रह्मदेव तयार होतो किंवा तिथं त्यांना जागा दिली जाते, ते पद दिलं जातं. इंद्राला सुद्धा आपलं पद आहे की नाही टिकवण्यासाठी तो धडपडत असतो. असो, मला तो विषय मांडायचा नाही. मला फक्त विषय काय? देव हा विषय चाललेला आहे आपला. कुठला विषय चाललाय? देव. त्याच्यानंतर 3 प्रकारचे झाले. कुठले? अधिष्ठात्री, मर्त्य देव आणि नैमित्तिक आणि नित्य देव. आणि नित्य देवामध्ये कुठले देव येतात? सूर्य, शक्ती, आदिशक्ती, गणपती बाप्पा, भगवान शंकर आणि भगवान विष्णू, आहे की नाही? हे जे देव आहेत ते नित्य देव आहेत, आहे की नाही महाराज? हे कोण आहे? हे कुठले देव आहेत? नित्य देव आहेत. पण वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या घरामध्ये देवता असतात. ते किती देव असतात? 5 देव असतात. कुठले? घर बांधल्यानंतर स्थल देवता आली. बघा, नीट लक्ष द्या. माझं चुकलं तर तुम्ही सांगा. वास्तुशास्त्राप्रमाणे आपण जे घर बांधतो, घर बांधल्यानंतर आपल्या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे किती देवांची पूजा करायची, कुठल्या देवता आपण मानल्या पाहिजे. अभंगाचा पहिला शब्द आहे देव, आपण त्याच्यावर बोलतोय, मग आपण पुढे जायचंय. घर बांधल्यानंतर पहिली देवता, बघा आपल्याला भटजी किंवा जंगमबुवा सांगतात की तुमची स्थल देवता, त्याला नारळ काढून ठेवतात. म्हणजे पहिली देवता कुठली आहे? स्थल देवता. दुसरी वास्तू देवता. तिसरी ग्राम देवता. कारण की असं आहे, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची जी कंपाऊंड आहे ते आपलं कंपाऊंड, ज्या गावाचं कंपाऊंड आपलं म्हणजे काय आहे? ग्राम देवता. आपल्या गावाचं जे कंपाऊंड आहे ते म्हणजे काय आहे? तिच्या सत्तेशिवाय, तिच्या आयुष्याशिवाय कुठलाही देव आपल्या गावामध्ये येऊ शकत नाहीये, बरोबर आहे ना? म्हणून तिसरी देवता आहे ग्राम देवता. चौथी देवता आहे कुलदेवता आणि 5वी देवता आहे ती आराध्य देवता आहे. म्हणून 5वी देवता आराध्य देवता आहे. या 4 देवतांमध्ये, या 5 देवतांमध्ये आपल्याला 4 देवतांची सेवा करता नाही आली तरी चालेल, पण त्या 5 पैकी एकाची सेवा जास्त महत्वाची आहे. कुठली? कुलदेवता.
कुठली देवतेची सेवा करायला जास्त पाहिजे? कुलदेवता. म्हणून बघा तुम्ही, आपण ब्राह्मणांकडे गेलो किंवा जन्मांकडे गेलो पत्रिका बघायला, आमच्या मुलग्याचं लग्न ठरत नाही, आहे की नाही, आमच्या मुलग्याला नोकरी मिळत नाहीये, आमच्या घरामध्ये असं वातावरण आहे की नाही, अडी अडचणी आम्हाला काय मिळतात, ते जंगम किंवा ते ब्राह्मण पत्रिका बघून सांगतात की तुम्हाला तुमची कुलदेवता अनुकूल नाहीये. म्हणून कुलदेवतेची सेवा आपल्याकडनं घडायलाच पाहिजे. आपण मुंबईला असा, कुठं कामानिमित्त कुणीकडे पण असा, पण वर्षातून एकदा कमीत कमी, आहे की नाही, कमीत कमी वर्षातून एकदा तिची काय करायला पाहिजे, तिला भेटायला पाहिजे, तिची सेवा करायला पाहिजे, तिच्या पुढ्यात नारळाचा, आहे की नाही, फळ हे ठेवलं पाहिजे. महाराज शास्त्र सांगते, तुम्हाला जर समाधान पाहिजे असेल तर महाराज दोन देवता प्रसन्न पाहिजे, एक कुलदेवता आणि एक पितृदेवता. जर या दोन देवता प्रसन्न नसतील तर आपल्या जीवनामध्ये अडचणी येणार म्हणजे येणारच, शास्त्र सांगते. म्हणून देव किती झाले? 5 देव. कुठले कुठले देव आपण बघून आलो. एक महात्मा एका राजाकडे गेला. बघा देव काय करतो, की देव कुठं कुठे आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. एक महात्मा महाराज त्या राजाकडे गेला आणि राजाकडे गेल्यानंतर त्या राजाला विचारायला लागला की राजेसाहेब, आमच्या गावामध्ये मंदिर बांधायचं आहे, आमच्या गावामध्ये मंदिर बांधायचं आहे, त्या मंदिर बांधण्यासाठी आम्हाला तुमच्याकडनं काय मदत मिळाली, दक्षिणा मिळाली तर बरं होईल, दान मिळालं तर बरं होईल. म्हणजे हरकत नाही, किती पाहिजे? म्हणजे काय तुमची इच्छा असेल ती द्या, असं काय आकडा त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे हरकत नाही, मी देतो, पण माझ्या 7 प्रश्नांची उत्तर तुम्ही दिलीत तर मी तुम्हाला पाहिजे त्याच्यापेक्षा मी जास्त दान देईन. महात्मा 12 गावचा नाही 1200 गावचे पाणी पिलेला होता. तो हुशार होता, नम्र होता, आध्यात्मिक होता. तसा राजा सुद्धा आध्यात्मिक होता, देवाला मानणारा होता. तो म्हणला हरकत नाही महात्मा, म्हणजे हरकत नाही राजेसाहेब, तुमचे काय प्रश्न असतील ते विचारा. त्यानं देवाबद्दल त्या महात्म्याला राजाने प्रश्न विचारले. आपला विषय काय चाललाय? देव तळी आला. आपला विषय काय चाललाय लक्षात असू द्या. तुम्हाला विषयापासून अजिबात मी दुसरीकडे देणार नाही. जो प्रतिपाद्य विषय आहे त्याच्यावरच बोलायचं. राजाने त्या महात्म्याला विचारलं की महात्मे साहेब, हे महात्मे, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, त्याचे तुम्ही मला उत्तर दिली तर तुम्हाला मी काय आहे, तुम्ही मागितलं त्याच्यापेक्षा मी तुम्हाला जास्त दान देईन. हरकत नाही राजेसाहेब, विचारा मला. राजाने त्या महात्म्याला प्रश्न विचारले. माझे 7 प्रश्न आहेत. कुठले 7 प्रश्न? देव कुठे आहे? देव काय पाहतो? देव काय करतो? देव केव्हा हसतो? देव केव्हा रडतो? देव काय देतो आणि देव काय खातो? झाले का 7? बघा, मोजलेत ना? देव काय करतो, ऐक नाही. पहिला महात्म्यानं प्रश्न विचारला की देव कुठे पाहतो, देव काय करतो. पहिला काय प्रश्न विचारला? देव कुठे आहे? देव कुठे आहे? पहिला प्रश्न विचारला, देव कुठे आहे. देवच पहिल्यांदा कुठे आहे ते माहित नसेल तर आपण बाकीचं पुढे काय शोधणार आहे. त्या महात्म्याला पहिला प्रश्न विचारला राजाला की देव कुठे आहे. महात्मा म्हणले, राजेसाहेब, मी या प्रश्नाचं उत्तर देतो, पण मला ह्यासाठी एक वस्तू लागेल, ती वस्तू तुम्ही घेऊन या, मग मी तुम्हाला काय ह्या प्रश्नाचं उत्तर देतो. सांगा म्हणले, काय पाहिजे. एक दुधाचं पातेला करून दूध तिथे घेऊन या, मग मी तुम्हाला काय सांगतो, देव कुठे आहे ते. राजेसाहेबांनी आपल्या नोकराला चाकराला बोलवलं आणि बोलवल्यानंतर सांगितलं की बाबा दूध घेऊन या. ते पातेल्यावर दूध आणलं आणि तिथं ठेवलं. सभा अशी गच्च भरलेली आहे. ते महात्मे या प्रश्नाचं उत्तर देतात का? कारण की आतापर्यंत आलेल्या प्रत्येक जणाला राजानं हे प्रश्न विचारले होते, पण कुणीच त्या प्रश्नाचं समर्थक राजाला जसं पाहिजे त्या पद्धतीनं समर्पक उत्तर दिलं नव्हतं. म्हणून सगळ्यांची उत्सुकता लागली होती की हे महात्मे तरी राजानं विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत का. मग ते दुधानं भरलेलं पातेलं तिथं आणून ठेवलं. आणून ठेवल्यानंतर राजे म्हणले, आता बोला, माझा पहिला प्रश्न होता की देव कुठे आहे म्हणून. राजा, त्या दुधामध्ये तूप कुठं आहे, दही कुठं आहे दाखव. मला सांगा, पातेलं भरून दूध ठेवलंय, त्याच्यामध्ये दही आणि दूध आहे का नाही? दही आणि तूप आहे का नाही सांगा बघू. हा, पातेलं भरून दूध ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तूप आहे का नाही आई? हा, आहे. बरोबर आहे का नाही? दिसतंय का? ते मंथन केलं, त्याच्यावर प्रक्रिया केली की त्या दुधामध्ये दही आहे, त्याच्यावर प्रक्रिया केली की त्या दुधामध्ये तूप आहे का नाही? पण दिसतंय का? नाही. तसंच राजा, की ह्या जगामध्ये जे देव हा सर्वीकडे आहे,
पण तो दिसत नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठलची. आहे की नाही? तसा देवा म्हणजे देव हा चराचरामध्ये आहे की नाही? सगळीकडे आहे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारता, आहे ठाऊक काय असा भाग्य संता. आहे की नाही? देव कुठं आहे? देव सगळीकडे आहे. सर्वा घटी राम सर्व सुखाचा आराम. आहे की नाही? सर्वांच्या हृदयामध्ये भगवंत आहे. तो सर्व ठिकाणी आहे. व्यापक विश्वंभर चराचर याचे किती प्रमाणात देत बसलो आपल्याला वेळ जाईल. मला मुद्दा एवढाच म्हणायचा आहे की पहिल्या प्रश्नाचं उत्तर, पहिला प्रश्न राजाने देवाला त्या महात्म्याला विचारला होता की देव कुठं आहे. याचं उत्तर आहे की देव जसं दुधामध्ये सर्व ठिकाणी तूप आहे, दही आहे, लोणी आहे, ते दिसत नाहीये पण आहे का नाही, याच न्यायाप्रमाणे सर्व ठिकाणी देव आहे. मी तुम्हाला कथा सांगत नाही पण कथेचा गोष्वाला सांगून पुढे जातो कळण्यासाठी देव कुठे आहे. हिरण्यकशिपू आहे का नाही, त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद आहे की नाही, तो नारायण नारायण म्हणायचा आहे की नाही. तेव्हा वैतागून त्या दैत्य कुळामध्ये जन्म घेतल्यानंतर की हिरण्यकशिपू म्हणायला लागले की बाबा तू नारायण नारायण म्हणतोस ना, की तुझा नारायण कुठं आहे दाखव. ह्या खांबात आहे का, त्या भीतीत आहे का, सगळीकडे आहे. ह्या खांबात आहे. लात मारल्यानंतर भगवंतानं त्या जड अशा खांबातून सुद्धा अवतार घेतला का नाही, नरसिंह रूपातून. म्हणजे देव सर्व ठिकाणी आहे की नाही. फक्त आणि फक्त आपल्याला तो दिसत नाहीये. नारदाने विचारलं देवा की तुम्ही ह्या कलियुगामध्ये लोकांना दिसत नाही पण तुम्ही ह्या मागच्या युगामध्ये आम्हाला कुठं कुठं होतं ते माहितीये, पण कलियुगामध्ये तुम्ही कुठे असता देवा, कुठे असता. तर देवाने उत्तर दिले माझे भक्त जाती देते
माझे भक्त जिथं नामस्मरण करत असतील तिथं देव उभा असतो. फक्त आणि फक्त आपली ती बघण्याची दृष्टी नाही आहे. आपल्याला देवानं सूक्ष्म म्हणजे आपल्याला देवानं त्या पद्धतीचा चष्मा दिलेला नाहीये म्हणून आपल्याला तो दिसत नाहीये. महाराज अर्जुनाला सुद्धा देवानं विश्वरूप धारण केलं तेव्हा दिसला का हो? दिव्य दृष्टी द्यावी लागली आणि मग देव काय झाला अर्जुनाला दिसला. पण त्या पद्धतीनं तिथं देव आहे तिथं नाही आहे का? अहो देव म्हणतोय ना मी नामस्मरण करतोय तिथं मी असतो. फक्त आणि फक्त आपल्याला ती बघण्याची दिव्य दृष्टी नाहीये म्हणून देव आपल्याला दिसत नाहीये. आता आपण कायम हरिपाठामध्ये म्हणतो मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया घात निवाराया. तो आपल्या कुठं आहे हो? मागे आणि पुढे आहे का नाही? म्हणून फक्त तो दिसत नाहीये पण देव इथं सूक्ष्म रूपानं आहे की कारण की त्याला कीर्तनाची गोडी आहे. असो प्रमाण आपण सांगत आपला विचार करून आपल्या 7 प्रश्नांचे उत्तर द्यायचे. देव कुठं आहे? आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं देव कुठं आहे तर सर्व ठिकाणी. दुसरा प्रश्न विचारला होता राजाने त्या महात्म्यांना की देव काय करतो आहे की नाही? देव दुसरा प्रश्न होता देव काय करतो? काय करतो ह्या प्रश्नाचं उत्तर देताना राजाला महात्म्यानं सांगितलं की देवा राजा की देव काय करतो तर भक्ताला की पायापासी दुर्जनास संवारी. देवाने भगवद्गीतेमध्ये वचनच दिलेलं आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर् भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सुजाम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. धर्माची संस्थापना करण्यासाठी मी युगे युगे म्हणजे प्रत्येक युगामध्ये अवतार घेणार आहे का नाही? म्हणून आतापर्यंत देवाचे अवतार किती झाले? 9 अवतार झाले आहे का नाही? आपण मंगलाष्टक म्हणतो नाही तुम्हाला जरी पाठांतर असलं तरी मी तुम्हाला लक्षात आणून देतो. कलंकी पुढे 10वा आहे का नाही? मच्छापासून ते सुविचारी ही जी मंगलाष्टका बघा तुम्ही आणि कलंकी पुढे 10वा अवतार पुढे होणार आहे का नाही महाराज? म्हणजे जेव्हा जेव्हा या म्हणून बघा तुम्ही कलियुगामध्ये जसं जसं धर्माचं वाटोळ होत जाईल तेव्हा देव अवतार घेणार म्हणजे घेणारच. हे देवाचंच वचन आहे. देवानं भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. म्हणजे देव काय करतो तर जेव्हा जेव्हा अधर्म होतो देव तेव्हा अवतार घेतो. राजा हे तुला कळालं नसेल तर तू हे मला जे विचारतोस ना तू पहिला खाली बस म्हणजे तुझी उंची खाली तू तर राजा आहेस ना इथे खाली जमिनीवर बस. मला खाली बसवलेस ना मला सिंहासनावर बसव. महात्म्याने सांगितलं. मग या प्रश्नाचं तुला उत्तर आणखी योग्य प्रकारे कळलं. राजाने म्हटला ठीक आहे हरकत नाही. त्या प्रश्नाचे उत्तर मला मिळण्यासाठी तुम्ही सांगत ते मी करायला तयार आहे. बघा महात्मे खाली बसले होते आणि राजेसाहेब सिंहासनावर बसले होते. महात्मे म्हणायला लागले की मला तुझ्या सिंहासनावर बसव. तुझ्या जे डोक्यावर टोप आहे तुझ्या अंगावर जे कपडे आहेत ते मला दे आणि मग या प्रश्नाचं उत्तर देतो की देव काय करतो. राजाने त्या पद्धतीने केलं. त्याच्या अंगावर असणारे सर्व कपडे त्याचं असणारं मुकुट त्या महात्म्याला दिलं आणि महात्मे स्वतः सिंहासनावर बसले आणि राजा खाली बसला. मग महात्मे म्हणायला लागले की राजा तुला कळालं का देव काय करतो? नाही म्हणलं कळालं. अरे किती वेळ आहे की देव हे सुद्धा करतो म्हणजे रंकाचा राजा आणि राजाचा रंक. तुका म्हणे आले समर्थाच्या मना आणि तरी हो रंक त्याचा. अहो समर्थाच्या म्हणजे देवाच्या जर मनात आलं तर राजाचा रंक आणि रंकाचा राजा करणं हे त्याच्या हातात आहे. म्हणून कुणी सुद्धा पैशाचा मग रूपाचा अहंकार शक्तीचा अहंकार बाळगू नये. कारण की देता देवविता नेता नेविता येथे याची सत्ता काय आहे? आपली इथं सत्ता काही नाही आहे. देवे दिला देह भजना कोमटा तो या झाला फाटा भाविकेचा. आपली सत्ता इथं काही नाही. देवाच्या मनात आलं की कधी पण लगेच बरोबर आहे महाराज. देवाच्या मनात आलं की कारण की आपलं जे आयुष्य आहे बघा तुम्ही ओघाण विचार म्हणून सांगतो की आपल्याला देवाने जन्म दिलेला आहे ते जन्म दिल्यानंतर की प्रत्येकाला प्रत्येकाची मॅन्युफॅक्चरिंग डेट माहिती आहे. म्हणजे औषध घेत असताना आपण बघा की काय करतो सामान्यतः शिकलेली जी माणसं आहेत ती औषधाच्या त्या बाटलीवर किंवा औषधाच्या पाकिटवर ते औषध कधी तयार झाले याची तारीख बघतात आहे का? आणि हे संपणार आहे कधी याची तारीख बघतात. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायर डेट हे सामान्यतः माणूस बघतो आणि ते बघितल्यानंतरच औषध काय करतो खरेदी करतो. औषधाची मुदत संपले असं औषध तुम्ही घेता का? नाही घेत आहे का नाही? आपण जे मेडिकलला सांगतो की औषधाची मुदत संपलेली आहे बरोबर आहे की नाही? असं औषध आपण खरेदी करत नाही आहे बरोबर आहे. मग त्या पद्धतीनं या देहरूपी औषधाच्या बाटलीवर देवानं मॅन्युफॅक्चरिंग डेट म्हणजे प्रत्येकाची जन्म तारीख
ही टाकलेली आहे ती प्रत्येकाला कीर्तनकारा सकट सगळ्यांना माहिती आहे की नाही. आपली जन्मतारीख पण एक्सपायर डेट म्हणजे शेवटची तारीख कोणाला माहितीये का? पण नाही आहे का? की असा पण आहे की महाराज तुम्ही काय सांगताय आमची मरण तारीखच नाही आम्ही मरणारच नाही आम्ही अमर आहोत. असा कोणच नाही आहे महाराज आहे का नाही. शतवर्षाची गणना अल्प आयुष्य मानव देह शतकिलेंद्रिय अर्धरात्र काय मध्ये बालत्व पिडा रोगशय काय भजनासी विरलेगा आहे का नाही. आयुष्याबद्दल म्हणजे फार कमी आयुष्य आहे. आपल्याला प्रत्येकाला आपली जन्मतारीख माहिती एक्सपायर डेट म्हणजे मरण तारीख माहित नाही आहे. म्हणून आपला नंबर कधी लागेल आपल्याला माहित आहे. म्हणून जो दिवस जाईल तो आनंदाचा चांगला आपल्याकडून सत्कर्म करायला पाहिजे. कारण की आपण जे कर्म करू तेच महाराज आपल्याला शेवटला करणार आहे. केले कर्म झाले तेची भोगाले उपजले नेले ऐसे किती आहे का नाही. या पद्धतीने महाराजांची किती प्रमाण देऊ. म्हणून दुसरा प्रश्न झाला महाराज आपला दुसरा प्रश्न सुद्धा बरं का. देव काय करतो तर राजाचा रंग करतो आणि रंगाचा राजा करतो. तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय रंग. त्याचा दोन प्रश्न झाले. राजा म्हणला मला कळालं. माझा तिसरा प्रश्न होता देव काय पाहतो देव काय पाहतो. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी राजा महात्मा म्हणले की मला एक वस्तू लागेल एक मेणबत्ती आणा आणि इथे सगळे प्रकाश सगळे जे लाईटी आहेत ती बंद करा आणि मेणबत्ती तेवढ ठेवा. राजा लगेच त्या सेवकाला सांगितलं आणि महात्म्याने सांगितलं त्या पद्धतीने मेणबत्ती आण सगळ्या लाईटी बंद कर दिवे बंद कर आणि फक्त मेणबत्ती चालू ठेव. राजाने ते चालू ठेवलं. म्हणजे महात्मे सांगा आता माझा तिसरा प्रश्न उत्तर द्या देव काय पाहतो. राजा म्हणला महात्मे म्हणले राजा की मेणबत्तीचा प्रकाश कुठे कुठे पाहतोय म्हणजे सगळीकडे पडतोय नाही का नाही. सगळीकडे पडतोय आणि तिला ज्या ज्या तिथे संपर्क आहे तिथे सगळं पडलेलं आहे. हा प्रकाश जशी मेणबत्ती सगळीकडे पाहते तसं देव सगळीकडे पाहतोय महाराज. त्याच्या सीसीटीव्ही मधून कोणच सुटलेलं नाही महाराज आहे का नाही. चराचरामध्ये कोणी जेवलाय आहे का नाही कोण उपाशी आहे आणि सर्व जीव जेवल्याशिवाय देव जेवत नाहीये. मी ती कथा सांगत असणार. रुक्मिणी आई साहेबांनी देवाची परीक्षा घेतली होती की तुम्ही म्हणताय ना सर्व जीव जेवल्याशिवाय देत नाही जेवत नाही. म्हणून रुक्मिणी आई साहेबांनी एका डबीमध्ये मुंगळे असे भरून ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी देव जेवायला आल्यानंतर म्हणले की झालं का सर्व जीव जेवले का मग जेवणार ना तुम्ही. म्हणले हो. देव जेवायला बसले आणि जेवले आणि जेवल्यानंतर रुक्मिणी साहेब म्हणल्या की तुम्ही मला फसवताय काय. तुम्ही म्हणताय की सर्व जीव जेवल्याशिवाय जेवत नाही. काल मी 2-4 मुंगळे आहे का नाही डबीमध्ये भरून ठेवले ते उपाशी आहेत आणि तुम्ही म्हणताय की सर्व जीव जेवल्याशिवाय मी जेवत नाही. म्हणलं असं कधीच होणार नाही. पोसितो जगासी एकला होतो आहे का नाही असं माझं ब्रीद आहे. मग ती डबी उघडून देवाला दाखवलेलं असं बोलताय का बघा 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 तुम्ही सांगताय ना हे बघा मुंगळे उपाशी आहेत. रुक्मिणी देवाने बघितलं म्हणले तिथे मुंगळे जेवत होते खात होते. बघितलं तर रुक्मिणी साहेब देव म्हणतायत काय तुझं उपाशी आहे तेव्हा की खायला लागले. अरे बघितलं तर त्या डबीमध्ये तांदळाचे दाणे पडले होते. अरे म्हणजे हे कसं झालं. रुक्मिणी साहेबांना देवानं सांगितलं की जेव्हा तू त्या डबीमध्ये मुंगळ्याला भरत होतीस आणि खाली वाकलीस तेव्हा तुझ्या कपाळाला जे असणारे जे तांदूळ आहेत ते त्या डबीमध्ये पडले आणि ते जीव ते मुंगळे ते खात होते. म्हणजे सर्व जीव जेवल्याशिवाय देव जेवत नाही. देव कुठे पाहतो तर सर्वांना पाहतो आहे का नाही. सर्वांकडे त्याचं लक्ष आहे का नाही. त्याच्या नजरेतून कोणी सुटत नाही महाराज. देव काय पाहतो तो सर्वांना पाहतो. 3 प्रश्नाचं उत्तर झाली. कुठली देव कुठे आहे देव काय करतो देव काय पाहतो आहे का नाही. 3 प्रश्न झाले. एकूण 7 प्रश्न राजाने विचारले ते लक्षात होत्या. 4था प्रश्न होता की देव केव्हा असतो आहे का नाही. देव केव्हा असतो. महात्म्याने सांगितलं राजेसाहेब देव केव्हा असतो. हा जीव जेव्हा मातेच्या गर्भामध्ये असतो तेव्हा म्हणतो की काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता नारायणा मांस बळ पुत्र दाना तुझं क्षणक्षणा ध्यानसे. तो गर्भामध्ये असताना देवा तो याचना करतो विनंती करतो देवा मला याच्यातून बाहेर काढ. या आईच्या उदरामध्ये मला हे दुःख सोसवत नाहीये हे मला कष्ट झेपत नाहीये मला आईच्या उदरातून लवकर बाहेर काढ. देव सुद्धा त्या निरागस बालकाची विनंती ऐकतो आणि म्हणतो की ठीक आहे की मी तुला आईच्या उदरामधून बाहेर काढतो पण बाहेर काढल्यानंतर तू काय करशील. जेव्हा मी तुझं भजन करीन तू मला याच्यातून बाहेर काढल्यानंतर तुझी भक्ती करीन. ठीक आहे म्हणजे हरकत नाहीये. मी तुला आईच्या उदरातून सुखरूप बाहेर काढतो आणि बाहेर काढल्यानंतर परत जीव त्या भेटेला येतो त्या जीवाला. अरे मी तुला आईच्या घरामध्ये सुखरूप बाहेर काढले पण तू मला घरामध्ये असताना वचन दिलं होतंस की मी काय करीन
तुझी भक्ती करीन. आता तू माझी भक्ती करशील ना, मला वचन दिल्या पद्धतीनं वागशील ना, तेव्हा तो जीव म्हणतो कवा, आहे का नाही. म्हणून बाळ रडत असताना बघा कवा कवा असं रडत असते. मी तुला जेव्हा कवा वचन दिलं तेव्हा तुला मी वचन दिलं, काय मी तुला असं बोललो नाही. हे ना बाळा माझ्याशी खोटं बोलतोस काय. मग देव काय करतो, त्या जीवाच्या पाठीमागं 6 विकार लावतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मस्त, अहंकार, आहे का नाही, हे सगळे विकार लावतो. म्हणून तुम्ही बघा आता या विकारांचं चिंतन, एक एक विकाराचं चिंतन मला करायला वेळ नाही आहे. म्हणून तुम्ही बघा जीवनामध्ये आपण बघत असताना काय काय ना आपल्या रूपाचा अहंकार आहे, काय काय ना ताकदीचा अहंकार आहे, काय काय ना पैशाचा अहंकार आहे, काय काय ना सत्तेचा अहंकार आहे का नाही. अशा पद्धतीने प्रत्येकाला कुठला ना कुठला तरी अहंकार आहे महाराज. हे देवाला पाठीमागे त्यांच्या लावलेलं आहे महाराज. म्हणून देव काय करतो, काय प्रश्न होता, देव केव्हा असतो हा प्रश्न होता. देव केव्हा असतो, तर हा जीव माझ्याशी खोटं बोलला ना आणि मग त्याची जी दशा असं त्यामुळं अशी झाली, म्हणून देव काय करतो, हसतो. आणि देव 4 प्रश्न झाले. 5वा प्रश्न, देव केव्हा रडतो. राजाने विचारला होता, मात्र सांगले देव केव्हा रडतो, भक्ताची दीन दशा बघून देव रडतो. उदाहरण सांगायचं झालं, देखे सुदाम की दीन दशा करुणा करके करुणा करतो, हे आहे का नाही. सुदामाची दीन दशा बघून भगवंताला रडू आलो, आहे का नाही. अगदी भक्त चरित्रामध्ये नामदेव महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, अगदी ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र बघा, यांची सगळ्यांची दशा बघून देवाला अश्रू आले, आहे का नाही. अगदी ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी वर्णन बघा, नामदेव महाराजांचं सुद्धा रडिवाळ ताना, आहे का नाही. कारण की नामदेव महाराजांचे चरित्र बघत असताना नामदेव महाराजांचं वर्णन करत असताना नैवेद्य देवाला नामयाचा असे असणारे नामदेव महाराज देवापासून अलग झाले की देवाला सुद्धा काय व्हायचं, म्हणजे रडू यायचं. देवाला त्यांचा विरह सहन होत नव्हता, कोणत्याही संतांचा विरह सहन होत नव्हता. म्हणून संतांची मागणीच काय आहे, ते हिची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायी ना आवडी ही समाधी सर्व जोडी. म्हणून देव केव्हा रडतो, तर संतांची किंवा भक्ताची दयनीय अवस्था बघून देव रडतो. 5 प्रश्न झाले. 6वा प्रश्न, देव काय देतो. देव काय देतो, राजाने प्रश्न विचारला होता, देव काय देतो. महात्मे त्याचं उत्तर सांगतात की देवा राजेसाहेब, देव काय देतो ऐकायचं आहे ना. देव जीवाला सर्व देतो, पण काय देतो सांगाल काय. इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन जे जोडसे नारायण नासे जीव पण भोरो. देवानं काय दिलं, ह्या एकाच प्रमाणाचं चिंतन केल्यानंतर ह्या प्रमाणामध्ये सर्व वर्णन आहे. देवानं काय दिलं, दिली इंद्रिय, आपल्याला इंद्रिय दिली, हात दिले, पाय दिले, कान दिले महाराज, आहे की नाही, डोळे दिले, बोलाया वचन मुख दिलं, आहे की नाही. कशासाठी मुख दिलं, घेई घेई माझे वाचे. कशासाठी मुख दिले की बाबा की आपल्याला दुसऱ्या जर भांडणं आपल्याबरोबर त्याच्याबरोबर भांडण्यासाठी मुख दिलेलं आहे. त्याच्यासाठी दिलेलं आहे का. कान कशासाठी दिलेले आहे,
की शेजारी भांडण झालं तर आपल्याला भिंतीला कान लावून आपल्याला ते भांडण ऐकायला पाहिजे. यासाठी कान दिलेत का? डोळे आपल्याला काय पण बघायचं दिलेत का? धनी दृष्टी लागू तुझ्या सगुणपणा देणे माझ्या मना बोधलेला. किंवा राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिका लोकलिया. आहे का नाही? देव डोळे कशासाठी दिले? हे देवाचं वर्णन केलेलं आहे. हे लावण्य रूप आहे, ते ध्यान आहे, ते देवाचं रूप आहे. ते बघण्यासाठी ही दृष्टी तुझ्या समोर राहावी. आहे की नाही? देवा त्या डोळ्यानं फक्त आणि फक्त तुझं रूप बघावं यासाठी दृष्टी दिलेली आहे. कान कशासाठी दिले? देवाचं गुणगान ऐकण्यासाठी. मुख कशासाठी दिलेलं आहे? भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी. घेई घेई मा देवाची गोड नाम विठोबाची. तुम्ही हा मुख बघा, त्यामध्ये प्रत्येक इंद्रियानं काय काय करावं हे सविस्तर वर्णन महाराजांनी इथं सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला देवानं काय दिलं तर व्यवस्थित इंद्रिय दिला, हा देह दिला. यथा आई बघा, तुम्ही जगामध्ये बघत असताना कोण लुळा आहे, कोण पांगळा आहे, कोणाला डोळेच नाहीये, कोण बहिर आहे, कोण मुका आहे का नाही? अशी जीवनामध्ये आपण माणसं बघतो का नाही महाराज? मग ते बघून म्हणजे मला एक मुद्दा इथे मांडायचा आहे की परमार्थ करत असताना उच्च महात्म्यांकडे बघून करायचं आहे आणि संसार करत असताना गरिबाकडे बघून करायचंय. तरच जगण्यामध्ये अर्थ आहे. जर आपण श्रीमंताप्रमाणे जर वागायला लागलो तर महाराज आपल्याला कर्ज काढायची वेळ येईल. आहे की नाही? त्यानं जर ऍपल मोबाईल घेतलाय, आहे की नाही, ते काय महागातला मोबाईल घेतलाय आणि आपल्या पोरानं सुद्धा त्या पद्धतीने मागणी केली आणि आपण तिची हाऊस फिटवली किंवा भागवली, आहे की नाही, त्याला पाहिजे ते दिलं, तर आपली ऐपत नसताना हांतरून बघून पाय पसरा अशी जुनी माणसांची म्हण आहे. आपली ऐपत किती आहे त्या पद्धतीने आपण खरेदी किंवा ते काय पद्धतीने राहिलं पाहिजे. तर तसं राहिलं नाही तर आपल्याला कर्ज काढून महाराज म्हणजे ते बेजार होण्याची वेळ येईल. म्हणून संसार करत असताना मला तर असं वाटतंय गरीबाकडे बघून जगावं. म्हणजे तो जर आपण जर चांगल्या घरात राहत असू तर झोपडीत राहणाऱ्या माणसाकडे बघून जगावं, त्यांची अवस्था रस्त्यावर राहणाऱ्या लोकांकडे बघून जगावं. म्हणजे आपल्याला समजतंय की बाबा देवा तू आम्हाला खरंच व्यवस्थित ठेवलेला आहेस की आम्हाला 2 टाइमचं व्यवस्थित खाता येते, आम्हाला निवारा आहे का नाही, चांगले व्यवस्थित झोपता येते, 2 टाइमचा घास आपल्याला चांगला खाता येते. आम्हाला देवा तू चांगली इंद्रिय दिलेली आहे, आम्हाला काय मोकळं बहिरं आंधळं लुळं पांगळं असं काय केलं नाहीये. म्हणून देवाचे आभार मानावे आणि देवाचं चिंतन करावं. आहे की नाही? का देव म्हणजे देव काय देतो तर हे सर्व देतो. 6 प्रश्न झाले आणि 7वा महत्वाचा प्रश्न होतो देव काय खातो. आहे की नाही? हा प्रश्न महत्वाचा आहे. देव काय खातो तर भक्तांचे दोष खातो. आहे की नाही? गवळणी म्हणजे काल्याच्या कीर्तनात जर आपण बघितलं, देव गवळणीकडं चोरी करण्यासाठी आला होता. आहे की नाही? म्हणजे गोकुळामध्ये देवाने काय केलं? बऱ्याच लीला केल्या. हे जसे चरित्र केले नारायण रांगता उदने राखताई. त्या गोकुळामध्ये लोकांना सुख झालं. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका अशी वर्णन आहे. परत देवान चोरी पण केली. पाहती गवळणी, आहे की नाही, तेव्हा ती पालती दुधानी म्हणती नंदाच्या पोरी आजी चोरी केली परी. देव चोर आहे पण देवानं काय खाल्लं हा आपला प्रश्न आहे शेवटचा. बरोबर आहे की नाही? देवानं काय खाल्लं? दही दूध खाल्लं. आहे की नाही? दही दुधाचं रूप काय? पण देवानं नेमकं भक्तांचं किंवा जे भक्त म्हणजे मार्गाला चाललेत की ज्या भक्त म्हणजे वेगळ्या मार्गाला चाललेत त्यांचं काय खाल्लं? हरिने माझे हरिने हरे
विकार आहे ते देव खातो. हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. देव काय खातो? कोण कहते भगवान खाते नहीं, माँ यशोदे के जैसे कोई खिलाते नहीं, है कि नहीं? कौन कहता है भगवान नाचते नहीं, गोपियों के जैसे कोई नचाता नहीं. ते मस्त तो आहे, मला फार आवडतं. कोण म्हणतं भगवान नाचत नाही? त्या गवळणीसारखं मला तो नाचवत नाही हो. कोण म्हणतं देव जेवत नाही? अहो मला नैवेद्य आणून ठेवतात, तो पुढं मागे ठेवतात आणि जेव्हा खाल्लास तर खा, खाल्लास तर खा, नाहीतर आम्ही खातो असं म्हणतात आणि ठेवत सुद्धा नाही. त्या नामदेवासारखा कोण मला हट्टच करत नाहीये. त्या यशोदे मातेसारखं कोण मला देव खा म्हणत नाहीये. 2 मिनिटं त्या देवासमोर ठेवत नाही. मी तुम्हाला सांगतो, देव हा विषय एवढाच आपल्याला कळाला तरी आपलं कीर्तन सार्थक झालं असं मला वाटेल. मला एवढंच म्हणायचं आहे, आपल्या देवाऱ्यामध्ये प्रत्येकाच्या इथं बसलेल्यापैकी सगळ्यांच्या कीर्तन करा. सर्वांच्या घरी देवारा आहे, है की नाही? देवारा आहे. मग नियम असा आहे, काय महाराज? नियम असा आहे की मला वाटतं की घरामध्ये अन्न शिजवल्यानंतर पहिल्यांदा देवाला दाखवल्याशिवाय आपण खाऊ नये, आहे का नाही? देवाला दाखवल्याशिवाय आपण खाऊ नये. कारण की माझ्या पदार्थ सांगत नाही, काही नित्य नियमाविन अन्न खाये तो श्वान. काहीतरी नित्य नियम पाहिजे महाराज आपल्या जीवनामध्ये. कारण की आपण मनुष्याच्या जन्माला आलो आहोत. हा देवानं आपल्याला कुठला देह दिलेला आहे? मनुष्याचा देह दिलेला आहे. बाकीच्या जीवांना आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान. पण आपल्याला म्हणजे ह्या बाकीच्यांपेक्षा ह्या बाकीच्या जीव आहेत जे चतुष्पद आहे, द्विपद आहे, काय का नाही, 4 पायाची 2 पायाची, ह्यांच्यापेक्षा आपल्याला देवाने एक वेगळी गोष्ट दिलेली आहे. ती कुठली? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजी सकल. बुद्धी नावाची गोष्ट आपल्याला दिलेली आहे. नाही समजलं तर तुम्हाला एक उदाहरण देतो. बघा, करोनाचा काळ गेला, आहे की नाही? करोनाच्या काळामध्ये करोनाचा काळ गेला, बरोबर गेला ना? हो म्हणा, केला ना? कंटाळा असला तर आपण सेवा आठवत घेऊया बरं का, थोडा वेळ, जास्त नाही. 11:30च्या पुढे मी जाणार नाही. करोनाचा काळ गेला की नाही, हा मुद्दा तुम्हाला समजण्यासाठी तुमचा रिस्पॉन्स मला फार महत्वाचा आहे. करोनाचा काळ गेला, मला काय म्हणायचं आहे, बुद्धी नावाची गोष्ट ही आपल्याला हे मला समजून घ्यायचं आहे. बघा, करोनाच्या काळामध्ये आपण बाहेर पडत होतो काही नाही, आहे की नाही? पण त्या टायमिंगला आपल्याला सामान मिळणार नाही, बाजार मिळणार नाही, म्हणून आपण बाजार टाकून ठेवत होतो का नाही? बाजार भरून ठेवला होता का नाही बाबा? अहो काय काय मंडळींनी तर त्या तंबाखूच्या पुड्या, मशेरी विषेरी, आहे की नाही, साठवून ठेवली होती. म्हणजे तंबाखू भरून ठेवायला पाहिजे, बाजार भरून ठेवायला पाहिजे. ही बुद्धी आपल्याला आहे. त्या प्राण्यांनी त्या करोनाच्या काळामध्ये काय बाजार भरून ठेवला होता का? करोनाच्या काळामध्ये दुकानं बंद राहणार आहेत, ही माणसं बाहेर पडणार नाहीत, आहे की नाही? ह्याची काही त्यांना अक्कल होती का? पण बाजार भरून ठेवायला पाहिजे, पावसाळा आहे, आपल्याला हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, ह्याची अक्कल, ह्याची बुद्धी फक्त आणि फक्त मानवाला आहे, बाकीच्या प्राण्यांना नाही. म्हणून देवानं आपल्याला बुद्धी दिलेली आहे. म्हणून आपण काय करायला पाहिजे? आपल्या देवालयामध्ये असलेल्या देवाला यथा देहे तसं तथा देवे, आहे की नाही? जसं देहाला आपण करू उपचार, त्या पद्धतीने आपल्या देवालयामध्ये असलेल्या देवाला उपचार झाला पाहिजे. म्हणजे कसं? आपल्याला जर तहान लागत असेल तर माझ्या देवालयामध्ये असलेल्या देवाला सुद्धा तहान लागते का नाही? तो त्याला आपण सगुण मानतोय का नाही? आहे का नाही? तो आहे असं मानतोय ना, का नाही आहे देवामध्ये देव? आपण ती सत्ता आहे म्हणून नतमस्तक होतोय, बरोबर आहे का नाही? ह्या मारुतीच्या मंदिरामध्ये, आहे का नाही, ह्या मारुतीच्या प्रांगणामध्ये, दरबारामध्ये देव आहे म्हणून तर आपण सजावट, आहे का नाही, दिव्यता, त्याची काहीतरी आपल्याला सेवा करत असताना प्रचिती येते. प्रत्येक जण इथं निष्ठेने करत असणारी सेवा, तो सेवा केल्यानंतर प्रत्येकाला काही ना काहीतरी अनुभव येतो. म्हणून तो इथली सेवा सोडून दुसरीकडे जात नाही, आहे का नाही? हा काहीतरी अनुभव गाठीसे आलेला आहे, म्हणून त्या पद्धतीचं बोलणं आहे. तो अनुभव नाही आला तर इथं कार्यक्रम असताना सुद्धा आपण दुसरीकडे जाऊ शकतो. पण अनुभव आल्यानंतर, अनुभव आलियांगा तेरा जगा देत असेल, आहे की नाही? ह्या पद्धतीनं आपल्याला भगवंत आपली वाट बघत असतो. म्हणून त्या आपल्याला तहान लागते, म्हणजे आपल्या देवाऱ्यातून देवाला सुद्धा तहान लागते. म्हणून तिथं सुद्धा एक चंचू पात्रातून म्हणा किंवा एक पेल्यातून म्हणा, वाटीभर तिथं पाणी ठेवायला पाहिजे. तो देव तिथं सूक्ष्म रूपाने येऊन कधी पाणी घेऊन जाईल हे सांगू शकत नाही महाराज. पण आपला भाव श्रेष्ठ असेल तर त्या भावासाठी देव तिथं नक्की येणार महाराज, आहे की नाही? ती शबरी मातंग ऋषींनी सांगितलं होतं की तुला काय रामप्रभूंची भेट होईल, कधी होईल ते सांगितलं नव्हतं, पण ती वाट बघितली होती का नाही? मग तिच्या भावासाठी
गोरे खाय हिंदलीची ऐका महिमा आवडीचा आहे का नाही त्या शबरीची पोरं खाल्ली आहे का नाही अशा पद्धतीनं देव हा भावाचा भुकेलेला आहे तर देव काय खातो तर त्या भक्ताचा भाव बघून ती कुष्टी बोरं सुद्धा खातो त्या भक्ताचा भाव बघून तो नैवेद्य सुद्धा खातो आहे का नाही अशा पद्धतीनं देव त्या भक्तावर कृपा करतो म्हणून महाराज म्हणतात ह्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देव तिळे आला 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 देव तिळे आला
आमच्या अंतरात आला. म्हणजे देव हा अंतरात आल्यामुळे काय झालं, देव तिळी आला आणि गोडे गोड जीव झाला. इथं महाराजांनी गोड हा शब्द दुरुक्ती वापरले. महाराज एकदा गोड म्हणून थांबले नाही, तर गोडे गोड जीव झाला. कशामुळे गोडे गोड जीव झाला, उदाहरण देतो महाराज, तुम्हाला लक्षात येईल. गोडे गोड जीव झाला म्हणजे काय, तर बघा आपण पूर्वीच्या महिलांना, पूर्वीच्या लोकांना लक्षात येईल की गाईचं दूध काढत असताना किंवा म्हशीचं दूध काढत असताना ते निरसं दूध पिल्यानंतर ते दूध कसं असते, कडू असते. कसं असतंय दूध. आता कीर्तन संपवायची वेळ आलेली आहे, 11:30च्या पुढे जाणार नाही. दूध कसं असतंय सांगा ना. ताजं दूध काढल्यानंतर गोड असतंय का कडू असतंय, गोड असतंय दूध, आहे का नाही. मूळचं ते गोड असतंय, पण ते दूध त्याच्यामध्ये आणखी साखर टाकली की कसं होईल, मूळचं गोडच आहे पण आणखीन कसं होईल, गोड होईल. म्हणजे तसंच या जीवामध्ये जीव जेव्हा तयार होतो, आपल्याला देह मिळतो, त्याच्यामध्ये देव आहे. आपण मगाशी प्रमाण दिलं का नाही, सर्वांगी देहादी, सर्वांमध्ये तो भगवंत आहे की नाही. प्रत्येकाच्या अंतरामध्ये तो आहे का नाही. म्या बोलविल्या सूर्याचा, म्या हलविल्या प्राणू हले तो जगात, असं देवाचं वचन आहे. मी त्या प्रत्येक जीवाच्या अंतरामध्ये आहे आणि तो आहे म्हणून प्रत्येकाला तुम्हाला मला काहीतरी नाव आहे. आणि तो गेल्यानंतर ती बॉडी आणा, आहे का नाही. तो नावं म्हणतं का, ते नावानं असं बोलतात महाराज, आहे का नाही. म्हणजे तो आहे तोपर्यंत त्या शरीराला, त्या देहाला काहीतरी नाव आहे. म्हणून तो मूळचाच देव त्या अंतरामध्ये आहे. म्हणून जीव कसा आहे, गोड आहे. बघा लहानपणीच्या बालकाला आपण इथं म्हणतो का नाही, किती बाळ गोड आहे का नाही. बाळ गोड आहे, पण जसं जसं मोठं होतं तसे आपल्याला चांगले चांगले अनुभव येतात. महाराज तुम्हाला वाटते गोड आहे, हो. आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, महाराज एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर तिथे एक मुलगा असा खेळत होता, बसला होता, टीव्ही बघत होता. मला एका ठिकाणी त्या रूम मध्ये कीर्तनाच्या अगोदर इथे बसा महाराज म्हटले. बसा म्हटलं, तो मुलगा टीव्ही बघत होता. मी म्हणलो बाळा, तो कार्टून बघत होता. तो कार्टून बघत होता. म्हणलं बाळा, मला जरा न्यूज बघायचे, बातम्या बघायचे, जरा बातम्या लावशील का. अजिबात लावणार नाही, मी बघतोय तेच बघा. मी म्हणलं बरोबरच आहे, हे कार्टून दिसते, कार्टून आहे तसंच चालत आहे म्हणलं. मी म्हणलं आता कधी हा गेल्याशिवाय आपल्याला काय बघता येणार नाही. थोड्या वेळानं तो मुलगा तिथनं गेला आणि रिमोट माझ्याकडे ठेवून गेला. मी म्हणलं बरं झालं, मला हे देवानं सुबुद्धी दिली. मग मला आपलं बघायचं होतं ते बातम्या, म्हणून मी आपल्या रिमोटची बटणं दाबतोय, तिकडं चॅनल बदलायचा प्रयत्न करतोय, पण चॅनल काय बदलल्या जात नव्हता. मी आपला रिमोट म्हटलं असं हे झालं असेल, खराब झालं असेल, आपडतोय हातावर, तरी पण नाही. हृदय म्हणलं आता काय कसं यांची सिस्टीम असेल, आपल्याला काय करायचंय. तो मुलगा परत थोड्या वेळा आला आणि म्हणला महाराज तुम्ही काय चॅनल बदलला का नाही, बातम्या तुम्हाला बघायचं. अरे हो, मगापासून बघत होतो, मला वाटलंच तुम्ही असं काहीतरी करणार, म्हणून मी रिमोटचा एक सेलच काढून घेत होते. गोड आहे का नाही, दिसायला गोड आहे, पण महाराज त्यांची वृत्ती कोडकर आहे. अहो एक मुलगा, महाराज किती सांगू तुम्हाला, एक मुलगा होता. कीर्तनाला गेल्यानंतर मी घड्याळ नेमकं घरात विसरून गेलो होतो आणि घड्याळ विसरून गेलो होतो. बाबा मुक्कामाचा प्रसंग आला. सकाळी उठल्यानंतर चहा पाण्याची उसळ, त्या मुलाला त्याची आई सांगते महाराजांना चहा दे. मी त्याला म्हणलं मुलगा बाळा वाजली किती रे. तो म्हणला मला काय घड्याळ येत नाही. का, तू कितीवीत आहेस. मी म्हणतो, तो म्हणला 10वीत. आम्ही म्हणलो 10वीत आहे, एवढंसा मुलगा 10वीत कसा असेल. अरे म्हणलं तू छोटा एवढा दिसतोय, 10वीत कसा काय, मोजून बघा म्हणला, आहे का नाही. असं 10वीत मोजून बघा, म्हणजे अशी काय मुलं बोलतील त्याचा पत्ता नाही लागणार. मी त्याला म्हणलं बाळा की काय नाही, मला फक्त घड्यामध्ये किती वाजले ते बघून, मला म्हणलं घड्याळ कळत नाही. मग मी म्हणलो काय, मी म्हणलो तुला एक युक्ती सांगतो. मी पण हुशार होतो, म्हणलं तुला एक सांगतो, घड्याळात काटे कुठे आहेत ते बघून घ्या, आहे का नाही. घड्याळात काटे कुठे आहेत ते बघून, म्हणजे माझा बोलण्याचा उद्देश काय होता, 1-2 वर असेल, 1 10 असं काहीतरी सांगेल. तो गेला, मी सांगितलेलं ऐकलं आणि तो गेला आणि लगेच पटकन तो धावत माझ्याकडे आला. महाराज घड्याळाचे काटे घड्याळातच आहेत. म्हणजे अशी मुलं गोड आहेत, पण आहे का नाही, म्हणजे त्यांची वृत्ती खोडकर आहे. म्हणून बघा गौरवणीय आहे का नाही, ते यशोदे मातेला सुद्धा कृष्णाला सांगायला लागलं भगवान परमात्मा कसा आहे, मला गोड आहे का नाही, परमात्मा कसा आहे, गोड आहे. पण सांगायला लागलं गोड्या नको करू माझी बाबा, गोड्या नको करू माझे बाबा. तसं ती मुलं खोडकर असतात. किती मुलं खोडकर असू दे, किती मुलं नटक असू दे, किती आवडण असू दे, पण त्या आईला त्या लेकरू तिचं आवडतच असतं. मातेची चित्ती आवडी बाळकाची या
विसरे आपला जवळी घेता शिणगीला. मला मुद्दा एवढाच मांडायचा होता की देव हा जीव मूळचा तुकड आहे. त्या जीवामध्ये देवाचं वास्तव्य असल्यामुळं गोडे गोड जीव झाला. म्हणून महाराज म्हणतात देव तिळी आला गोडे गोड जीव झाला. अभंगाचा पूर्ण अर्थ किंवा पूर्ण चिंतन मानणं अशक्य आहे, कारण की महाराजांची जी परिभाषा आहे ती व्यापक आहे. महाराज माझ्यासारखा म्हणजे छोटा अभ्यासू कीर्तनकार, अल्पबुद्धी कीर्तनकार किती बोलणार आहे महाराज, की त्यांची जी भाषा आहे महाराज आपल्याला वेळ पुरणार नाही. आणि वेळेची मर्यादा असल्यामुळं चिंतन थांबवतो, थोडक्यात भावार्थ सांगून पुढे सेवा आटोपती घेतो. महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात साधला हा पर्वकाळ मला सुद्धा माहितीये, कारण की मगाशीच पहिल्यांदाच प्रस्तावनेमध्ये उल्लेख केला की तुम्ही गेले जवळजवळ 15 दिवस म्हणायला हरकत नाही, महिना म्हणायला हरकत नाही, तुम्ही राबताय, तुम्ही कष्ट करताय. आणि हा मला वाटते आजचा मला ह्या कीर्तनाची सांगता करून आहे का नाही, आजचा कार्यक्रम म्हणजे आता थोडे दिवस विश्रांती असेल असं मला वाटतंय. त्या पुढे आहेच कार्यक्रम पंढरपूर बाप म्हणजे आहे का नाही, पुढं आणखीन वारीला जायचं आहे. मला ते ज्ञात आहे, तुम्ही सगळे जमलेला ते मला तुमच्या चेहऱ्यावरनं दिसत आहे. पण तरी सुद्धा काय चिंता करू नका, मी आता वाढवत नाहीये. महाराज म्हणतात साधला पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. देव आमच्या अंतरात आल्यामुळे आम्ही पर्वकाळ साधला आणि आमच्या मनामध्ये जो मळ आहे, विक्षेप आहे, तो काय झाला, दूर झाला. आम्ही काय केलं, पुण्य गेले एका स्नानेची कुंटली, तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. आम्हाला सर्वीकडेच भगवान परमात्मा दिसायला लागला आणि म्हणून आम्ही साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. यथामती यथा अवकाश तुम्ही मला इथे या हळदी कुंकू आणि सत्यनारायणच्या पूजेनिमित्त इथे कीर्तनाची संधी दिली, त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभारी आहे. परत 11:30 वाजले तुमच्या चेहऱ्यावरचं तेज जरा सुद्धा कमी नव्हता. तुम्ही एवढ्या संख्येनं इथं उपस्थित राहून चिंतन भगवंताचं ऐकलं, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि इथं मला सेवेची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा तुमचा ऋणी आहे. झालेली सेवा यथामती यथा अवकाश जे काही चिंतन केलं ते माझ्या सद्गुरूंचं आहे. जे काही वेळीवाकडी माझ्याकडून बोल गेला असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. म्हणून झालेली सेवा श्री गुरु आबासाहेबांच्या चरणी, मारुतीरायाच्या चरणी, पांडुरंगरायाच्या चरणी अर्पण करून इथेच थांबतो. तुका म्हणी वाणी शुद्ध जनार्दन जनी, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा.
आला